पोरग शेतात काम करायलेलं होतं. आपलं पोरग शेतात काम करायलेलं बघितलं कोणी? म्हाताऱ्या बापानं आपल्या लेकराला बघितलं. लेकराला बघितलं, डोक्यावर ऊन आलं होतं, कडब्याची गंज होती महाराज. कडब्याच्या गंजीवर बापानं बघितलं माझं लेकरू उन्हामध्ये आहे, उन्हात आहे. ऐकताय ना? उन्हामध्ये लेकरू आहे. पाहिलं, म्हातारा जवळ गेलं आणि सांगितलं, बाळा बाळा, अरे डोक्यावर ऊन आलंय तुझ्या, एक काम आहे माझं, ऐक ना. डोक्यावर ऊन आलं रे, तू खाली आहे आणि काय कर, सकाळपासून न्याहारी केली नाही बाळा, तू काहीच केलं नाहीस. माझी इच्छा आहे, एक काम कर, अर्धा तुकडा खा, सावलीला तासभर आराम कर आणि नंतर काम करू नको म्हणायलो नाही तुला बाळा, पण माझी इच्छा, एकदा काम कर, थोडे वेळ जेवण कर, तासभर आराम करून पुन्हा कामाला लागना. पोरग कडब्याच्या गंजीवर होतं, मेचे दिवस होते. त्यानं सांगितलं, बाबा तुम्हाला काही काय म्हणते, असं आहे का? तुम्हाला काही कळत नाही असं म्हणते? कसं म्हणते सांगा की. अरे हसायला, हसत हसत वेगळं हाणायले ती. ऐका हस, त्यांना कळायले त्यांना, पण म्हणाव कसं. ऐका, तुम्हाला काही, हा ही मी नाही म्हणे, तुमचं म्हणा बरं का. तुम्हाला काही अक्कल पिकल आहे का नाही? बापानं म्हणलं, मी काय बोललो का तुला, मी काय म्हणालो तुला? अरे पोरा, ऊन लागायला रे, कडब्याच्या गंजीवर आहेस तू, फक्त माझी इच्छा आहे खाली तासभर आराम कर. जेवण करून आराम केलंस तर पुन्हा ऊन उतरलं की तू काम कर ना, काय अडचण आहे? यानं सांगितलं, बाबा तुम्हाला कळतं का म्हणे, मलाच काम करायचं, तुम्ही जाऊन तिकडे बसा बरं. महाराज, म्हाताऱ्याला पोरानं असं बोलावं. म्हातारं उठलं आणि म्हातारं उठून घरात गेलं. महाराज घरात गेलं तर बघितलं महाराज, घराच्या कडाला शेत होतं महाराज, हायवे रोडला बरं का. तुमच्याकडे जसं आहे तसं असं कडाला होतं. मग कडाला होतं, नंतर म्हातारं महाराज क्वाटवर बसलं, पण त्या दरवाजेतून बघायला माझं पोरग उन्हात आहे गड्या, माझं पोरग. बापाची तळमळ महाराज, ओढ लागली होती, लेकरू सावलीला यावं आणि त्यानं खाऊन थोडा आराम करून पुन्हा काम करावं. पण त्याची नजर अचानक गेली, सुनबाई किचनमध्ये काम करीत होती आणि त्या सुनबाईने लेकरू पाळण्यात आंघोळ करून घालून ठेवलेलं होतं. अचानक त्या म्हातारीने त्या लेकराकडे बघितलं. महाराज, म्हातारं तटकून उठलं, पाळण्याकडे गेलं आणि तसंच लेकरू उघडं कपडे काढले, लेकराला तसंच उचललं, डांबर रोडवर आणून ठेवलं. ऐकायला ना तुम्ही? मग डांबर रोडवर आणून ठेवल्यानंतर त्या लेकराला गुदगुल्या व्हायला महाराज. काय व्हायला? गुदगुल्या व्हायला. मग गुदगुल्याच की. महाराज, इतक्या गुदगुल्या व्हायल्या. या गुदगुल्याचा आवाज कुठवर गेला? कडब्याच्या गंजीवर गेला. कुठं गेला? कडब्याच्या गंजीवर गेला आणि नेमका लेकराचा रडण्याचा आवाज कानावर गेला की कान टवकारले महाराजाचे. कोणाचे? बापाचे. बापानं कडब्याची पिंडी तशीच गंजीवर टाकली आणि इकडं तिकडं बघितलं तर लेकरू दिसायले. म्हणला माझं कुठं? उघडा दिसायला, रोडवर बसलाय म्हणला. आता रोडवर बसल्यानंतर तेवढ्यात महाराज, म्हातारा असं वजनात हाताची घडी घालून त्याच्या कडेला उभारलेलं होतं. असं म्हातारं, मुलंही चापरे म्हातारे महाराज. नादी कुणाच्या लाग, म्हाताऱ्याच्या लागे. अरे बाप होत आहे, बापाच्या कुठं नादी लागायचं का महाराज? असं उभारलेलं म्हातारं होतं. बाप होत आहे महाराज, असं उभारलं. मग ते आता लागलीच आपला बाप असतो महाराज. तिथं उभारलं आणि उभारल्यानंतर योगायोगानं असं झालं, ती पोरग कडब्याच्या गंजीवर म्हणते, बाबा तुम्हाला काही, मोठ्याने बोला, तुमचं माझं सूत्र जुळलंय हो. असं जुळलं म्हणजे जरा नाळ व्यवस्थित चलते. ऐका, ते म्हणलं तुम्हाला काही, म्हातारं काहीच बोलायला तयार नाही. ते म्हणलं, बाबा तुम्हाला काही डोकं बिकं आहे का नाही? त्या लेकराला उघडं बसवले तुम्ही, म्हणलं त्या डांबर रोडवर, त्याला किती गुदगुल्या व्हायल्यात? बाप म्हणला, गुदगुल्यासाठीच बसवले म्हणला त्याला. गुदगुल्यासाठी. ती पोरगा म्हणला, बाबा ऊन लागायलंय, त्याला किती पोळायलंय खालून, लेकरू रडायलंय आणि तुम्हाला तर काही कळतच नाही, लेकराला बसवलंय, पटकन घरात घेऊन जा. म्हातारं म्हणलंय, तुझ्या पोराला पोळायलेच कळतंय, माझं पोरग उन्हात किती तळपळायला लागले म्हणले. बाप याला म्हणतात महाराज, कळतंय का तुम्हाला?